नमस्कार मंडळी. काय मग आज आम्ही आलोय गावी शेतात फिरायला. मग हा आमचा व्लॉग असणार आहे शेतात फिरताना आणि आम्ही दाखवणार आहे आमचं रान, माझं ऊसाचं रान आणि अजून काय काय काकींनी काय काय लावलंय शेतात ते. चला मग जाऊया. ते हे अरे आंब्याचं झाड. आंबे बघा किती छान लागलेत. छोटे छोटे कैरी. वाव. घ्यायची का कैरी? मस्तच लागतात. मस्त आंबे लागलेत. बघूया आता किती मोठे होतात आंबे सीझन पर्यंत. सध्या तर सीझन नाही आहे मँगोचा. हम्म. आणि आम्हाला तर ते छोटे छोटे कैरी बघून खूप मजा येते. आणि हे काय? हे आहेत मयूर आणि अमृता. हे आहेत स्वप्नीलचे बहीण आणि भाऊ. हे पण आमच्यासोबत जॉईन झाले आहेत आता. पुढे काय काय आम्ही करणार राहणार ते तुम्ही बघाच आता. आम्ही बघा कसे सगळे एका लाईन मध्ये चाललोय. उड्या मारत, हे करत, ते करत. आणि हे बघा कसे गावातल्या बायका डोक्यावर ओझं घेऊन चालल्या आहेत. गावी आल्यावर केवढं छान वाटतं ना. एकदम प्रसन्न वातावरण. सगळीकडे हिरवळ, आपली माणसं, डोंगर. मस्तच वातावरण एकदम. आम्ही शेतात दारकू निवडायला आलोय. ह्याला ना दारकू बोलतात. तुमच्याकडे काय बोलतात कमेंट करून सांगा. ड्रोन नसला तरी काय झालं मित्रांनो, कसा आहे जुगाड? भारी ना. जिथं बघाल तिथं ऊसाची शेत आहे लांब लांब पर्यंत बघा. आणि त्यात मध्ये मध्ये आंब्याची झाडं. झाक एकदम. कसं वाटतंय सांगा जरा कमेंट करून पटकन. करायचं त्याच्यातनं बोलून सोडी. जास्त इंग्लिश झाडायला लागले. परत बोल. तुला बोलते. ह्याच्यामध्ये ना लिंबाचा गोल बनवायचा आणि ते डीप करायचं याच्यामध्ये आणि असं वरती करून फू करायचं. मग फुगे उडणार. ह्याच्यामध्ये थोडं आलं ना असे उडे. मी तुला हे देते. कर परत एक मग मस्त ना. नाही ह्याच्यात घाल मी पकड. हा हवे ना तिथे दिसते. इकडे आम्ही या झाडाचे आंबे काढत होतो. या आंब्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे तो कच्चा खाल्ला तरी अजिबात आंबट लागत नाही. एकदम मस्त गोडसर लागतो. झाडावरून तोडलेला आंबा थेट खायची मज्जा काही वेगळीच असते ना. असा निसर्गाच्या चवीचा अनुभव रोज मिळत नाही बरं. खरंच खूप खास वाटतं. तर अशा प्रकारे आम्ही हा व्लॉग इथेच संपवत आहोत. भेटूया उद्या आणखी एका भन्नाट व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक, शेअर
आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.